नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या ऑनलाईन MD बायोलॉजीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. NCERT एक्झाम्पल क्वेश्चन सिरीजमध्ये आपण आज जो काही टॉपिक निवडलेला आहे तो आहे लोकोमोशन अँड मोमेंटम. तुमचा वेळ वाया न जाता आपण इकडल्या तिकडल्या गप्पा मारण्याच्या अगोदर आपण डायरेक्ट काय करूया, आपल्या क्वेश्चनकडे जाऊया. पहा, पहिला क्वेश्चन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. त्यामध्ये त्यांना काय केले, मॅच द कॉलम हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. कॉलम 1 मध्ये काय, फास्ट मसल फायबर, स्लो मसल फायबर, ॲक्टिन फिलामेंट अँड सॅक्रोमियर. कॉलम 2 मध्ये काय, मायोग्लोबिन, लॅक्टिक ॲसिड, कॉन्ट्रॅक्टाइल युनिट आणि आय बँड. कधी अशा प्रकारचा क्वेश्चन सॉल्व करत असताना काय करायचं, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काही आठवतं ते पहिल्यांदा लवकर काय करायचं, मॅच करून घ्यायचं. जसं की तुम्हाला फर्स्ट काय आठवेल, ॲक्टिन फिलामेंट आणि सॅक्रोमियर. तर सॅक्रोमियर काय आहे, तर कॉन्ट्रॅक्टाइल युनिट आहे. तर पाहायचं डी नंबर म्हणजे थर्ड कुठे आहे, पहा ए मध्ये आहे आणि सी मध्ये आहे, म्हणजे बी आणि डी ऑप्शन कटला. त्यानंतर ॲक्टिन फिलामेंट डी झालं. सॅक्रोमियर काय, कॉन्ट्रॅक्टाइल युनिट. सॅक्रोमियर काय पहा, फोर्थ काय, आय बँड. ओके, मग सी फोर्थ कुठे, दोन्हीमध्ये पण आहे. ठीक आहे, मग आपण बीकडे जाऊया. स्लो मसल फायबर कोणामुळे असतात, मायोग्लोबिनमुळे. तर ऑप्शन काय झाला, सी ऑप्शन आपला या ठिकाणी करेक्ट झाला. म्हणजे मॅच द फॉलोइंग क्वेश्चन सॉल्व करत असताना एकदम आपल्याला जे माहिती ते मॅच करून घ्यायचं आणि लगेच ऑप्शन काय करत चालायचे, इलिमिनेट करत चालायचे. ठीक आहे, पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. रिब्स आर अटॅच टू. रिब्स कुठे अटॅच आहेत बघा, स्कॅपुला ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर बी स्टर्नम, ऑप्शन सी काय आहे, क्लॅविकल आणि ऑप्शन डी काय आहे, इलियम. तर आपल्याला माहिती आहे रिब्स आर अटॅच टू द स्टर्नम. बघा, फेंट्रली स्टर्नमला आणि डॉर्सली काय आहेत, व्हर्टिब्रल कॉलमला रिब्स काय असतात, अटॅच असतात. तर मग या ठिकाणी काय आहे, स्टर्नम आहे. तर ऑप्शन काय जाणार आहे आपला, सेकंड ऑप्शन म्हणजे कोणता, बी फॉर बॉम्बे. प्रश्न तिसरा, व्हॉट इज द टाइप ऑफ मुव्हेबल जॉईंट प्रेझेंट बिटवीन द ॲटलास अँड ॲक्सिस. ॲटलास अँड ॲक्सिसमध्ये कोणता मुव्हेबल जॉईंटचा टाईप आहे त्यांना असं विचारलेलं आहे. ऑप्शन ए आहे पायवट, ऑप्शन बी सॅडल, ऑप्शन सी हिंग आणि ऑप्शन डी काय, ग्लायडिंग जॉईंट. तर NCERTची लाईनच आहे विद्यार्थी मित्रांनो, पायवट इट इज अ जॉईंट प्रेझेंट बिटवीन ॲटलास अँड ॲक्सिस. फोर्थ नंबर क्वेश्चन, एटीपेज ऑफ द मसल इज लोकेटेड इन ॲक्टिनिन, ट्रोपोनिन, मायोसिन आणि काय दिलं आहे, ॲक्टिन. तर आपण जर ते स्ट्रक्चर पाहिलं असेल, डायग्राम जर तुम्हाला आठवत असेल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी लिहिलेले पहा, असं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. काय आहे, तर एटीपेज ऑफ द मसल इज लोकेटेड इन मायोसिन. तर आन्सर काय जाणार, फोर्थ नंबरचं सी आन्सर जाणार. ऑप्शन क्वेश्चन नंबर 5 काय म्हणत आहे, इंटरव्हर्टिब्रल डिस्क इज फाउंड इन द व्हर्टिब्रल कॉलम ऑफ. बघा, दोन व्हर्टिब्रामध्ये जी काही डिस्क सापडत असते तर आपण इंटरव्हर्टिब्रल डिस्क म्हणतो. ती ती कुणामध्ये सापडते, कोणाच्या व्हर्टिब्रल कॉलममध्ये सापडते असं त्यांना आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑप्शन ए आहे बर्ड, ऑप्शन बी आहे रेप्टाईल्स, ऑप्शन सी मॅमल आणि ऑप्शन डी काय, ॲम्फिबियन्स. तर आपल्या सर्वांना माहिती आहे मॅमल्समध्ये व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट आहे, तर मॅमल्समध्ये काय असणार आहे, इंटरव्हर्टिब्रल डिस्क प्रेझेंट असणार आहे का. क्वेश्चन नंबर 6, विच वन ऑफ द फॉलोइंग इज शोईंग द करेक्ट सिक्वेन्शनल ऑर्डर ऑफ व्हर्टिब्री इन द व्हर्टिब्रल कॉलम ऑफ ह्युमन बिंग. क्वेश्चनचा अर्थ काय, व्हर्टिब्रल कॉलम जो आहे ह्युमन बिंगचा, त्यामध्ये जी काही व्हर्टिब्राची काही अरेंजमेंट आहे, सिक्वेन्शनली अरेंजमेंट ती कशी आहे ते सांगायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे C7 T12 L5 S1 CO, ठीक आहे नाही, आपण अशा प्रकारे ते लक्षात ठेवलेलं होतं. तर मग ऑप्शन काय पहा, सांगा उत्तर काय जाईल. त्याचं उत्तर जाणार आहे काय, ऑप्शन नंबर डी सर्विकल, थोरॅसिक, नंतर लंबार, नंतर सॅक्रल, नंतर काय, कोकॅजियल. काय जाईल, कोकॅजियल. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज इनकरेक्ट. खालील दिल्यापैकी कोणता ऑप्शन इनकरेक्ट आहे असं त्यांना आपल्याला विचारलेलं आहे.
A hinge joint present between humerus and pectoral girdle. आपले हिंग जॉईंट कुठे असतो रे? नी जॉईंटमध्ये आणि एल्बो जॉईंटमध्ये असतो. ठीक आहे, मग पहिलाच ऑप्शन काय आहे? इनकरेक्ट आहे. पायवट जॉईंट आपल्याला माहिती आहे प्रेझेंट बिटवीन ॲटलास अँड ॲक्सिस, आणि ऑसिपिटाल कॉन्डलॉनमध्ये पण कोणता जॉईंट आहे? तर पायवट जॉईंट आहे. ग्लायडिंग जॉईंट कुठे प्रेझेंट असतो? कार्पेलच्या मध्ये प्रेझेंट असतो. आणि सॅडल जॉईंट कुठे प्रेझेंट असतो? कार्पेल आणि मेटाकार्पेल ऑफ थंब याच्यामध्ये कोणता जॉईंट आहे? तर सॅडल जॉईंट आहे. ओके, आन्सर काय असणार आहे? 7 नंबरचं ए. 8 नंबर, नी जॉईंट्स अँड एल्बो जॉईंट्स आर एक्झाम्पल ऑफ सॅडल जॉईंट, बॉल अँड सॉकेट जॉईंट, पायवट जॉईंट आणि हिंग जॉईंट. आता 180 डिग्री रोटेशन आपण कोणामध्ये पाहतो? एल्बो आणि हिंग, गुडघ्यामध्ये आणि या ठिकाणी. ठीक आहे, 2 ठिकाणी नी आणि बरोबर नी अँड एल्बो. तर मग याचा आन्सर काय असणार आहे? तर ऑप्शन सी जाईल. ते काय आहे? पायवट जॉईंट. अतिशय सोपे क्वेश्चन असतात, काही एवढं अवघड नसतं. फक्त NCERTची लाईन व्यवस्थित तुम्हाला माहिती असली पाहिजे. मॅक्रोफेजेस अँड ल्युकोसाइट, त्यांना म्हणलं आहे मॅक्रोफेजेस आणि ल्युकोसाइट काय एक्झिबिट करतात? ऑप्शन ए आहे सिलेरी मुवमेंट, ऑप्शन बी फ्लॅजलार मुवमेंट, ऑप्शन सी अमिओबॉइड मुवमेंट आणि ऑप्शन डी ग्लायडिंग मुवमेंट. तर आपल्याला माहिती आहे मायक्रोफेजेस आणि ल्युकोसाइट कोणती मुवमेंट करतात रे? अमिओबायडल मुवमेंट करतात. म्हणजे अमिओबा कसं मुवमेंट करणार आहे? एक्सटेन्शन ऑफ सुडोपोडियाच्या मार्फत, आहे का नाही? अशा प्रकारे मायक्रोफेजेस काय करतात? एक्सटेंड होतात आणि ते जे काही फॉरेन पार्टिकल आहे त्याला काय करतात रे? एंगल्फ करतात. त्याला आपण काय म्हणतो? अमिओबॉइडल मुवमेंट किंवा अमिओबॉइड मुवमेंट. मग 9 नंबर या क्वेश्चनचा आन्सर काय जाणार आहे? सी, अमिओबॉइड मुवमेंट. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिसऑर्डर ऑफ बोन? खालील दिलेल्या काही डिसऑर्डर दिले आहेत त्यापैकी बोनची डिसऑर्डर कोणती नाही आहे असं त्यांना आपल्याला विचारलेलं आहे. आर्थरायटिस, बी ऑस्टिओपोरोसिस, ऑप्शन सी रिकेट आणि ऑप्शन डी काय? अथिरोस्क्लेरोसिस. तर अथिरोस्क्लेरोसिस आपण करू शकतो बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशनमध्ये. इज अ कंडिशन रिलेटेड टू द आर्टरी डिपॉझिशन ऑफ फॅट. बरोबर, तर मग याचा आन्सर काय जाईल? डी आन्सर जाईल. कोणतं? अथिरोस्क्लेरोसिस. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट? त्यांना विचारलं की खालील दिलेल्या सेंटेन्सपैकी कोणतं सेंटेन्स इनकरेक्ट आहे, म्हणजे चुकीचं आहे. हर्ट मसल्स आर स्ट्रेटेड अँड इनव्हॉलंटरी. द मसल्स ऑफ हँड्स अँड लेग्स आर स्ट्रेटेड अँड व्हॉलंटरी. ऑप्शन सी, the muscle located in the inner wall of the alimentary canal are stated and involuntary. Muscle located in the reproductive tracts are unstated and involuntary. काय जाईल उत्तर याचं? मग काय आहे? the muscle located in the inner wall of alimentary canal are stated and involuntary. This is a incorrect statement. ओके, शिकवताना तुम्हाला सर्व मी गोष्टी सांगितलेल्या आहेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? खालील दिलेल्या वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे असं त्यांना विचारलं आपल्याला. हेड ऑफ ह्युमरस बोन आर्टिक्युलेट विथ द ॲसिट्युबिलम ऑफ पेक्टोरल गिल्डल. कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे सांगायचं? हेड ऑफ ह्युमरस बोन आर्टिक्युलेट विथ द ग्लिनाइड कॅव्हिटी ऑफ पेक्टोरल गिल्डल. आता सी ऑप्शन, हेड ऑफ ह्युमरस बोन आर्टिक्युलेट विथ द कॅव्हिटी कॉल ॲसिट्युबिलम ऑफ पेल्विक गिल्डल. ऑप्शन डी, हेड ऑफ ह्युमर बोन आर्टिक्युलेट विथ द ग्लिनाइड कॅव्हिटी ऑफ पेल्विक गिडल. तर उत्तर काय जाईल? बी, हेड ऑफ ह्युमर बोन आर्टिक्युलेट विथ द ग्लिनाइड कॅव्हिटी ऑफ पेक्टोरल गिडल. क्वेश्चन नंबर 13. मसल विथ कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेशन्स अँड इनव्हॉलंटरी नेचर्स आर. Muscles in the wall of alimentary canal, muscle of the heart, muscle assisting locomotion and muscle of the eyelid. तर काय जे काही मसल्स ऑफ द हर्ट आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला स्ट्रेशन्स पाहायला भेटतील आणि त्या कशा आहेत? इनव्हॉलंटरी आहेत. दे आर नॉट अंडर द कंट्रोल. ते कसे आहेत? ऑटोरिदमिक. क्वेश्चन नंबर 14. मॅच द पेअर दिलेला आहे.
बघा स्टर्नम कसा बोन आहे रे, फ्लॅट बोन. कसा आहे, स्टर्नम फ्लॅट बोन. मग एक आहे फोर्थ. मग ए ऑप्शन फोर्थ कोणाकोणामध्ये, बी मध्ये आणि डी मध्ये आहे. ग्लिनॉइड कॅव्हिटी, बघा ग्लिनॉइड कॅव्हिटी कुठे सापडते आपल्याला, पेक्टोरल गिडलमध्ये. कुठे सापडते, पेक्टोरल गिडल. फ्री मुव्हेबल जॉईंट कुठे आहे, सायन्युअल फ्लूइड फर्स्टमध्ये. आणि कार्टिलिजिनियस जॉईंट कुठे आहेत, वर्टिब्रामध्ये आहेत. ते सर्व आपण जर मॅच जर केलं, याचं करेक्ट आन्सर काय जाईल, ऑप्शन नंबर बी. होप तुम्हाला हे सर्व क्वेश्चन समजले असतील. अशाच प्रकारे क्वेश्चन स्टडी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.